नमस्कार मैत्रिणींनो, राणी क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। तर आज ना आपण गुढीची साडी कशी शिवायची ती पाहणार आहोत। तर लवकरच गुढीपाडवा येत आहे आणि त्या गुढीपाडव्याला तुम्ही अशा पद्धतीने साडी जर शिवून नेसवली ना तर खूप छान आपली ही साडी दिसते। तर पहा, मी 2 मीटर हा साडीचा कपडा घेतलेला आहे, व्यवस्थित पसरून घेतलाय। आता वरच्या साईडने ना मी 9 इंच मार्किंग केली आहे। आता त्याच साईडने मी 30 इंच मार्किंग करून घेते। जिथे पुढे बॉर्डर दिसते ना, आता दोन्ही साईडला बॉर्डर आहे पहा, एकाच बॉर्डरच्या साईडने आपल्याला 2 मार्किंग करून घ्यायच्यात, एक 9 इंचावर आणि एक 30 इंचावर। तर पहा, अशा पद्धतीने ना तिरकी लाईन ओढून घेतलेली आहे, मी मार्किंग करून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आणि त्यानंतर ती साडी अशा पद्धतीने कट करून घ्यायची। व्यवस्थित मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती कट करून घ्यायची। तर या साडीमध्ये आपल्या 2 साड्या तयार होतात। तर तुम्ही घरच्या घरी स्वतःला पण शिवून घेऊ शकता आणि दुसरं पण कुणाला शिवायची असली तर शिवून देऊ शकता। तर 2 मीटर मध्ये आपल्या ह्या 2 साड्या तयार होतात। आता पहा, दोन्ही साईडनी ना आपल्याला 2 वेळा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची। तर दोन्ही जिथे आपण 9 इंचाची मार्किंग केलेली आहे आणि 30 इंचाची, तिथे दोन्ही साईडला मी फोल्ड करून शिलाई मारून घेतली। आता जिथे आपली वरची आपण जिथे मार्किंग करून कट करून घेतलंय ना, तिथे आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्या। आपण जसे साडीच्या प्लेट्स करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्यात। बारीक मोठ्या घेऊ शकता, फक्त एक प्लेट ना 5 इंचाची किंवा 4 इंचाची प्लेट्स आली पाहिजे। आणि घेताना ना व्यवस्थित प्लेट उचलून घ्यायची आणि बरोबर त्या प्लेट्सवर ठेवायची। तर आपण साडीचा पदर कसा करतो, खालच्या मिऱ्या कशा करतो, बरोबर एकावर एक ठेवून ना व्यवस्थित एकसारख्या धरतो, तशाच आपल्याला ह्या प्लेट्स करून घ्यायच्या। आणि प्लेट्स जेव्हा आपण करतो त्या प्लेट्स वरच्या साईडनी बरोबर एकावर एक आल्या पाहिजे, खालीवर अजिबात करायच्या नाही, नाहीतर आपली साडी व्यवस्थित येणार नाही। बरोबर एकावर एक ठेवायचं आहे। तर पहा कशा पद्धतीने मी ठेवते त्याचप्रमाणे आपल्याला ह्या प्लेट्स करून घ्यायच्या। आता पहा, प्लेट्स केल्या ना बरोबर एकावर एक वरती ठेवल्या ना तर खाली पहा कशी बॉर्डर आपली ही तयार होते। तर आपली प्लेट्समुळे आपली ह्या खालची बॉर्डर मस्त अशी तयार होते। तर पहा, अगदी सावकाशपणे मी ह्या प्लेट्स करून घेते आणि खालच्या साईडनी ना असं प्रेस करून घ्यायचा हाताने व्यवस्थित, म्हणजे छान अशी बॉर्डर आपली एकावर एक व्यवस्थित बसली जाते। आणि जेव्हा आपण लास्टला येतो ना, पहा आता आपली प्लेट्स करून झालेला आहे। आता बाकीची जी बॉर्डर दिसते ना ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची। पहा, पहिली एकदा फोल्ड करून घ्यायची आणि बाकीची बॉर्डर आहे ती अशा पद्धतीने वरच्या साईडने ठेवून घ्यायची आणि खालची जी कोणा येतोय ना तिथे व्यवस्थित बोटाने हाताने प्रेस करून घ्यायचं आणि बरोबर प्लेट्स एकावर एक ठेवून घ्यायच्या, म्हणजे खालीवर अजिबात होता कामा नये वरच्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या। आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायच्या, म्हणजे खालच्या प्लेट्स वगैरे निसटणार नाही। तर आपण आता शिलाई मारून घेऊ। आणि शिलाई मारताना परत एकदा चेक करून घ्यायच्या, प्लेट्स आपल्या एकावर एक व्यवस्थित आहेत की नाही। जर तुमच्या ह्या प्लेट्स व्यवस्थित आल्या ना तर साडीचं जे आपण शिवतो ना तर ती व्यवस्थित येईल। आता पहा, प्लेट्स ना आपल्या 5 इंचाच्या आहेत आणि जे मी हे स्क्वेअरमध्ये म्हणजे चौकोनमधले कपडा कट करून घेतला ना तो 6 इंचाचा घेतलाय। 2 पीस मी कट करून घेतलेले आहे। आणि आता जी सरळ बाजू आहे ना ती खालच्या साईडने ठेवलेली आहे, जी बॉर्डरची सरळ बाजू ती खालच्या साईडने ठेवली आणि अशा पद्धतीने आता शिलाई मारून घेतलेली आहे। आता त्यानंतर ना आपल्याला ह्या नॉड लावून घ्यायच्यात। तर मी ह्या 17 इंचाच्या 2 नॉड कट करून घेतलेल्या आहे, त्याच्यावरती ना साडीची लटकन तयार करून घेऊ। तर 3-3 इंचाचं मी हे 2 लटकनसाठी कपडा कट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे साडीपासून लटकन तयार करून घ्यायचे, दोन्ही लेसला लावून घ्यायचे। तर पहा, आता लटकन तयार करून झालेत आपले। आता त्याच्यावरती ना आपण लावून घेऊ। आता बॉर्डर जिथे आहे तिथे व्यवस्थित ठेवायचं, फक्त जे लटकन आहे ना ती आतल्या साईडने ठेवायची आपल्या साडीच्या बाजूनी आणि त्याच्यावरती ना एक शिलाई मारून घ्यायची। व्यवस्थित त्याच्यावर शिलाई मारली ना नंतर आपल्याला दुसरं पण एक बॉर्डर लावून घ्यायची। त्या अगोदर दोन्ही लेस अशा पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची। आता दुसरी बॉर्डर आहे ना बरोबर त्याच्यावरती ठेवून घ्यायची। आता 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं पहा, साईडनी 2 अर्धा इंच आपला एक्स्ट्रा आलेला आहे, बरोबर त्याच्यावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची। आता शिलाई मारताना ना मी मागच्या साईडने पहा व्यवस्थित एकावर एक ठेवून, आता जिथे आपण हे चौकोन तयार घेतलेले आहे 6-6 इंचाचे, बरोबर एकावर एक ठेवून घ्यायचे आणि बरोबर त्याच्यावरती चौकोनमध्ये पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि जे नॉट घेतलेलं आहे बरोबर ते मधोमध टाकून घ्यायचे। साडीच्या जे चौकोन आहे ना त्याच्या मधोमध टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। फक्त नॉट आपले ना शिलाई मारताना त्याच्यामध्ये गुंतले नाही पाहिजे।
तर ही टोपी आहे ना, याला टोपी म्हणतात तसं. आणि जी गुढीला आपण काठी लावतो ना, त्या काठीला ही गुंतवण्यासाठी असते ही टोपी. तर त्यासाठी आपण ही टोपी बनवलेली आहे गुढीसाठी. तर पहा आता पूर्ण ना शिलाई मारून झालेली आहे. आता ही जी टोपी आहे ना, ती पहिली पलटण्या अगोदर ना एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण त्याचा कट करून घेऊ आणि थोडे कट्स मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला टोपीचा कपडा हा उलटवता येतो. आता जो वरची टोपी बनवलेली आहे ना, ती अशा पद्धतीने उलटून घ्यायची. तर पहा आता मी ही ना उलटवून घेते आणि त्याचे कोणे वगैरे ना व्यवस्थित काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपली ही गुढीची टोपी तयार झालेली आहे आणि खूप छान अशी ही साडी दिसत होती. तर तुम्ही पण घरी अशा पद्धतीने ही साडी शिवू शकता. अगदी सिंपल पद्धत आहे, कुणालाही सहज समजेल अशा पद्धतीने ही साडी आपली ही गुढीची तयार होते. तर पहा सरळ बाजूनी ना आता ज्या प्लेट्स आहेत ना आपल्या खालच्या, त्यांना आपल्याला सरळ बाजूनी व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि एका खाली एक अशा पद्धतीने थोड्याशा पुढे घ्यायची. पुढची प्लेट आहे ती थोडी पुढे घ्यायची, ती त्याच्या पुढे ठेवायची आणि त्याच्या पुढची प्लेट्स अशा पद्धतीने पहा ठेवून ना व्यवस्थित त्याच्यावर इस्त्री करून घेतली ना तर खूप सुंदर आपली ही साडी दिसते. तर ह्या गुढीपाडव्याला तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी साडी शिवा. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ माझे नक्की पाहत जा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पण अजून आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गुढीच्या साड्या शिवणार आहोत. तर पुढचे व्हिडिओ पण नक्की पहा. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.